अनंत ब्रह्मांडाच्या या गूढ कथांमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण एका अशा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवासाला निघणार आहोत जिथे काळाचा अंत होतो आणि न्यायाची सुरुवात होते. ही कथा आहे एका अशा शक्तीची जिच्या समोर साक्षात मृत्यूही थरथर कापतो. ही कथा आहे भगवान शिव यांच्या सर्वात भयानक पण तितक्याच न्यायप्रिय अवताराची, ज्यांना आपण भगवान कालभैरव म्हणून ओळखतो. पण या शक्तीचा जन्म नक्की झाला तरी कसा? आणि साक्षात सृष्टीचे निर्माते असलेल्या ब्रह्मदेवांचे पाचवे शीर महादेवांनी का कापले? हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. या गूढ रहस्याचा उलगडा करण्यापूर्वी, जर तुम्हाला अशाच पौराणिक आणि विस्मयकारक कथा ऐकायला आवडत असतील, तर तुमच्या या कथामंथन मराठी वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. आणि आमचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. चला तर मग वेळ आणि काळाच्या पडद्याआड दडलेले हे रहस्य उलगडूया. ब्रह्मांडाच्या निर्मितीचा तो काळ होता. सृष्टी नुकतीच आकाराला येत होती. चहूबाजूंनी चैतन्याचा झरा वाहत होता. या ब्रह्मांडाचे संचालन करण्यासाठी त्रिदेवांची नियुक्ती झाली होती. भगवान ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माते होते, भगवान विष्णू तिचे पालनहार होते आणि भगवान शिव हे लयाचे अधिष्ठाता होते. या तिघांच्या समन्वयाने संपूर्ण विश्वाचे चक्र सुरळीत चालले होते. एके दिवशी मेरू पर्वताच्या विशाल शिखरावर सर्व देव, ऋषी, मुनी आणि गंधर्व एका महान सभेसाठी एकत्र आले होते. या सभेचा मुख्य उद्देश होता की या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे याचा निर्णय घेणे. सभेमध्ये चर्चा सुरू झाली. प्रत्येक देव आपल्या शक्तीचे आणि कर्तव्याचे महत्त्व सांगत होता. ऋषींनी विचारले की या ब्रह्मांडाचे मूळ तत्व काय आहे? तेव्हा भगवान विष्णू अत्यंत शांतपणे आणि स्मितहास्य करत म्हणाले की मी या जगाचे पालन करतो. माझ्यामुळेच जीवांना गती मिळते, म्हणून मीच सर्वश्रेष्ठ आहे. पण त्याच वेळी तिथे उपस्थित असलेले ब्रह्मदेव, ज्यांच्याकडे त्यावेळी 5 मुखे होती, त्यांच्या मनात अहंकाराचा एक सूक्ष्म अंकुर फुटला. ब्रह्मदेव म्हणाले की हे विष्णू, तू ज्या जगाचे पालन करतोस त्या जगाला जन्म मी दिला आहे. मी वेदांचा ज्ञाता आहे. मी सृष्टीचा कर्ता आहे. त्यामुळे माझ्याशिवाय या जगात दुसरे कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही. ब्रह्मदेवांचा हा अहंकार त्यांच्या शब्दांमधून ओसंडून वाहत होता. त्यांचे 4 मुख तर वेदांचे पठण करत होते, पण त्यांचे जे 5वे मुख होते, जे वरच्या दिशेला पाहत होते, ते मुख अहंकाराने आणि गर्वाने भरलेले होते. त्याच वेळी तिथे एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून भगवान शिव साकार झाले. शिव अत्यंत शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक निरागस भाव होता. पण ब्रह्मदेवांच्या त्या 5व्या मुखाने शंकरांकडे पाहिले आणि उपरोधिकपणे हसण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणाले की अरे शिवा, तू तर स्मशानात राहतोस, अंगाला राख फासतोस, गळ्यात सापांच्या माळा घालतोस. तुझे हे रूप अमंगल आहे. तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसा असू शकतोस? मी तुला जन्म दिला आहे. तू माझा पुत्र आहेस. ब्रह्मदेवाचे हे शब्द ऐकून संपूर्ण सभा शांत झाली. वायूचा वेग मंदावला, अग्नीचा दाह वाढला आणि आकाशात विजा कडाडू लागल्या. साक्षात महादेवांचा अपमान त्या सभेत झाला होता. भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण अहंकाराच्या धुंदीत असलेल्या ब्रह्मदेवांना काहीही ऐकू येत नव्हते. त्यांचे ते 5वे मुख सातत्याने शंकरांचे वाभाडे काढत होते, त्यांना तुच्छ लेखत होते. शांत असलेले महादेव आता रागाने लाल होऊ लागले. त्यांच्या कपाळावरील 3रा डोळा किंचित उघडला गेला. विश्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच महादेवांचा असा क्रोध पाहायला मिळत होता. महादेवांच्या शरीरातून एक भीषण शक्ती बाहेर पडू लागली. त्या शक्तीचा रंग काळाकुट्ट होता. डोळे रक्तासारखे लाल होते आणि हातात एक विशाल त्रिशूळ होते. ही शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भगवान कालभैरव होते. कथामंथन मराठीवरील या कथेचा हा भाग जर तुम्हाला थक्क करणारा वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा नक्की द्या. कालभैरवांचे रूप पाहून तिथे उपस्थित असलेल्या देवांच्या मनात
धरकी भरली. कालभैरव हे शंकरांच्या क्रोधाचे साक्षात रूप होते. महादेवांनी कालभैरवांना आज्ञा दिली की जो अधर्म आणि अहंकार या 5व्या मुखातून बाहेर पडत आहे त्याचा कायमचा अंत करा. कालभैरवांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हाताच्या नखांनी ब्रह्मदेवांचे ते 5वे गर्विष्ठ शीर धरापासून वेगळे केले. एक भयानक गर्जना झाली आणि ब्रह्मदेवांचे ते शीर जमिनीवर पडले. सभेमध्ये सन्नाटा पसरला. ब्रह्मदेवांचा तो अहंकार क्षणात मातीला मिळाला. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी महादेवांची क्षमा मागितली. पण ब्रह्मदेवांचे शीर कापल्यामुळे कालभैरवांना ब्रह्महत्येचे पातक लागले. ते 5वे मुंडके कालभैरवांच्या हाताला चिकटले. ते कितीही प्रयत्न केले तरी सुटेना. भगवान शिव यांनी सांगितले की हे भैरवा, जरी तू हे कार्य माझ्या आज्ञेनुसार केले असले तरी तुला या पापामधून मुक्त होण्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करावे लागेल. तुला एक कपालिक म्हणून राहावे लागेल आणि जेव्हा तू पृथ्वीवरील सर्वात पवित्र अशा ठिकाणी पोहोचशील तेव्हाच हे मुंडके तुझ्या हातातून सुटेल आणि तू या पापामधून मुक्त होशील. कालभैरव हातामध्ये ते मुंडके घेऊन संपूर्ण पृथ्वीवर फिरू लागले. ते अनेक तीर्थक्षेत्री गेले. अनेक नद्यांमध्ये त्यांनी स्नान केले. पण ते ब्रह्मकपाल त्यांच्या हाताला तसाच चिकटलेला होता. हजारो वर्ष ते भटकत राहिले. या प्रवासात त्यांनी अनेक असुरांचा नाश केला. अनेक भक्तांना दर्शन दिले. पण त्यांच्या हातातील ते चिन्ह जात नव्हते. कथामंथन मराठीच्या प्रेक्षकांनो, कालभैरवांचा हा खडतर प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. फिरता फिरता कालभैरव शेवटी महादेवांच्या सर्वात प्रिय नगरीत पोहोचले. ती नगरी म्हणजे काशी. काशीमध्ये प्रवेश करताच एक चमत्कार घडला. जसे कालभैरवांनी काशीच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवले तसे त्यांच्या हातातील ते ब्रह्मदेवाचे 5वे शीर जमिनीवर पडले. कालभैरव त्या ब्रह्महत्येच्या पापामधून मुक्त झाले. ज्या ठिकाणी ते शीर पडले त्या ठिकाणाला आज आपण कपालमोचन तीर्थ म्हणून ओळखतो. भगवान शिव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी कालभैरवांना सांगितले की तू आता या पापापासून मुक्त झाला आहेस, पण आजपासून तू या काशी नगरीचा कायमचा रक्षक असशील. तुला मी काशीचा कोतवाल हे पद देतो. काशीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आधी तुझे दर्शन घ्यावे लागेल आणि तुझी आज्ञा घ्यावी लागेल तरच त्याला माझे दर्शन पूर्ण मिळेल. तेव्हापासून भगवान कालभैरव हे काशीचे रक्षक झाले. त्यांच्या हातात दंडा आहे जो अधर्मी लोकांना शासन करतो. त्यांचे वाहन काळा कुत्रा आहे जो इमानदारी आणि स्वामी भक्तीचे प्रतीक आहे. कालाष्टमीच्या दिवशी जे भक्त कालभैरवांची मनापासून पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे, भीती आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात. कालभैरव हे काळाचे पती आहेत, म्हणजे ज्याला आपण वेळ म्हणतो. ती वेळ त्यांच्या नियंत्रणात आहे. जो वेळेचा आदर करतो त्यावर कालभैरव नेहमी प्रसन्न असतात. ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार, मग तो ज्ञानाचा असो किंवा सत्तेचा, तो शेवटी नाशालाच कारणीभूत ठरतो. साक्षात ब्रह्मदेवांना सुद्धा आपल्या अहंकाराची किंमत मोजावी लागली. कालभैरवांचे रूप जरी दिसायला भयानक असले तरी ते आतून अत्यंत दयाळू आणि भक्तांचे कैवारी आहेत. ते अन्यायाचा प्रतिकार करतात आणि सत्याची बाजू घेतात. काशीमध्ये आजही असे मानले जाते की तिथल्या प्रत्येक गोष्टीवर कालभैरवांची नजर असते. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी तो कालभैरवांच्या नजरेतून सुटू शकत नाही. म्हणूनच त्यांना न्यायाचा अधिष्ठाता म्हटले जाते. ही कथा ऐकताना किंवा पाहताना आपल्या मनातही हा विचार येतो की आपणही आपल्या आयुष्यातील अहंकार बाजूला ठेवून त्या परम शक्तीला शरण गेले पाहिजे. भगवान कालभैरवांची ही गाथा फक्त एका युद्धाची किंवा एका घटनेची कथा नाही, तर ती एका परिवर्तनाची कथा आहे. अहंकाराकडून विनयाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. अशाच प्रेरणादायी कथांसाठी कथामंथन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. महादेवांच्या या अवताराने हे सिद्ध केले की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते
आणि अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा रुद्र अवतार धारण करून सृष्टीला पुन्हा एकदा मार्गावर आणावे लागते. कालभैरव हे आपल्या कर्माचे साक्षीदार आहेत. आपण जे काही करतो ते सर्व काळाच्या पडद्यावर नोंदवले जाते. आणि जेव्हा कर्माचा हिशोब करण्याची वेळ येते, तेव्हा कालभैरव आपल्या दंडाने न्याय निवाला करतात. म्हणून जीवनात नेहमी सत्कर्म करत राहावे आणि कोणाचाही अपमान करू नये, हेच या कथेचे सार आहे. काशीच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक दगडात कालभैरवांचे अस्तित्व जाणवते. आजही तिथे रात्रीच्या वेळी कालभैरव आपल्या अदृश्य रूपात नगरीची पाहणी करतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. ज्या भक्तांनी कालभैरवांची उपासना केली, त्यांना कधीही मृत्यूची भीती वाटली नाही, कारण ते स्वतः काळाचे स्वामी आहेत. त्यांच्या मंत्रांचा जप केल्याने मनातील सर्व वाईट विचार दूर होतात आणि एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. या कथेच्या माध्यमातून आपण हे समजून घेतले पाहिजे की देव केवळ प्रेमाचा भुकेला नसून तो सत्याचा आणि न्यायाचा सुद्धा रक्षक आहे. जर तुम्ही सत्याच्या मार्गावर असाल तर तुम्हाला कोणत्याही संकटाला घाबरण्याची गरज नाही, कारण कालभैरव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पण जर तुमच्या मनात अहंकार असेल तर सावध रहा, कारण काळाचा न्याय हा अटळ आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि कथामंथन मराठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान कालभैरवांच्या या महान कथेचा समारोप करताना आपण फक्त एवढेच लक्षात ठेवूया की भक्तीमध्ये शक्ती आहे आणि सत्यामध्येच विजय आहे. महादेवांच्या क्रोधातून जन्मलेली ही शक्ती आजही आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण प्रार्थना करूया की आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अंधार दुर्वा आणि प्रकाशाचा मार्ग मोकरा व्हावा. ही होती भगवान कालभैरवांच्या जन्माची आणि ब्रह्मदेवांच्या अहंकाराच्या नाशाची विस्मयकारक कथा. अशाच अनेक गुपित आणि पौराणिक कथांसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन अध्यायासोबत, एका नवीन रहस्यासोबत, फक्त आणि फक्त कथामंथन मराठीवर. तोपर्यंत आपल्या संस्कृतीचा हा वारसा जपून ठेवा आणि सदैव सन्मार्गावर चालत रहा. हर हर महादेव, जय कालभैरव. ब्रह्मांडात अशा अनेक कथा आहेत ज्या अजूनही आपल्याला माहीत नाहीत. प्रत्येक कथेमागे एक मोठा उद्देश असतो. कालभैरवांच्या कथेने आपल्याला वेळेचे महत्त्व पटवून दिले आहे. गेलेली वेळ परत येत नाही आणि त्या वेळेत आपण काय कर्म करतो हे महत्त्वाचे असते. म्हणूनच या कथेला कर्माची कथा असेही म्हणतात. जेव्हा तुम्ही काशीला जाल तेव्हा त्या कपालमोचन तीर्थाला भेट द्यायला विसरू नका, जिथे आजही त्या घटनेच्या खाणाखुणा दिसतात असे मानले जाते. तिथली शांतता आणि तिथली ऊर्जा तुम्हाला त्या प्राचीन काळाची आठवण करून देईल. भक्तीच्या या महासागरात आपण जेवढे खोलवर जाऊ तेवढी आपल्याला मोलाची रत्ने मिळत राहतील. भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव या त्रिदेवांच्या या लीला अनंत आहेत. कधी ते भक्तांच्या प्रेमासाठी पृथ्वीवर येतात, तर कधी जगाला योग्य दिशा दाखवण्यासाठी क्रोध धारण करतात. कालभैरव हे शिवांचे तेच रूप आहे ज्याने जगाला शिस्त शिकवली. शिस्त ही केवळ शरीराची नसते, तर ती मनाची आणि विचारांची सुद्धा असते. ज्याचे मन शिस्तबद्ध आहे त्यालाच ही कथा खऱ्या अर्थाने समजेल. आजच्या धावपळीच्या युगात आपण खूप काही मिळवण्याच्या नादात स्वतःला विसरून जातो. पण कालभैरव आपल्याला आठवण करून देतात की शेवटी सर्व काही या काळाच्या पोटात जाणार आहे. जे उरणार आहे ते फक्त आपले चांगले काम आणि आपली शुद्ध नियत. या कथेचा प्रत्येक शब्द तुम्हाला आपल्या मुळांशी जोडण्याचा प्रयत्न करतो. पौराणिक कथा या केवळ मनोरंजन नसून त्या जीवन जगण्याची कला आहेत. जेव्हा तुम्ही ही कथा ऐकता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर तो काळ उभा राहतो, तो मेरू पर्वत, ते त्रिदेव आणि तो भयावह कालभैरव अवतार. हे सर्व अनुभवणे म्हणजे एक वेगळीच अनुभूती आहे. तुमच्या जीवनातील संकटांना तुम्ही कालभैरवांच्या शक्तीने सामोरे जा. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला
तरी डगमगू नका. लक्षात ठेवा, महादेवांचा अंश तुमच्या रक्षणासाठी नेहमीच सज्ज आहे. फक्त तुमची श्रद्धा अढळ असायला हवी. तुमच्या या अढळ श्रद्धेला आणि प्रतिसादाला कथामंथन मराठीचा मानाचा मुजरा. ही कथा ऐकून तुमच्या मनात जे भाव निर्माण झाले आहेत तेच या कथेचे यश आहे. भक्तीच्या मार्गावर चालताना अनेक अडथळे येतील, पण त्या प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची शक्ती तुम्हाला या कथेतून मिळेल. भगवान कालभैरवांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय आणि सुरक्षित राहो, हीच ईश्वराकडे प्रार्थना. या कथेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीतील एका महान पैलूचे दर्शन घेतले आहे. आपल्या पूर्वजांनी या कथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत खूप मोलाचे ज्ञान पोहोचवले आहे. हे ज्ञान केवळ पुस्तकात न ठेवता ते आपल्या आचरणात आणणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. अशाच अर्थपूर्ण संवादांसाठी कथामंथन मराठी वाहिनीला सबस्क्राईब करून आमचे सदस्य व्हा. पुन्हा एकदा त्या दिव्य शक्तीला वंदन करूया, जिने आपल्याला जन्म दिला आणि जी आपले रक्षण करत आहे. कालभैरवांचा हा इतिहास सदैव आपल्या मनात प्रेरणा देत राहील. कर्माचा दंड जेव्हा उगारला जातो तेव्हा अधर्म आपोआप नष्ट होतो. हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. काशीच्या कोतवालाचा हा जयघोष तुमच्या घरात, तुमच्या मनात सदैव घुमत राहो. जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येकाचा आदर करा. कारण कोणाच्या रूपाने कालभैरव आपल्याला भेटतील हे कोणालाच माहीत नाही. सेवा, भक्ती आणि ज्ञान यांचा संगम म्हणजे ही कथा आहे. या कथेच्या रूपाने आपण एक नवीन ऊर्जा आपल्या सोबत घेऊन जाणार आहोत. सत्याचा विजय आणि अहंकाराचा पराभव हीच या जगाची नीती आहे. भगवान कालभैरवांनी आपल्याला हीच शिकवण दिली आहे. ही कथा येथेच संपत नाही, तर ती एका नवीन विचाराची सुरुवात करते. तुमच्या मनातील शंका दूर करून श्रद्धेचा दिवा लावा. भगवान शिव आणि त्यांचे सर्व अवतार आपल्या कल्याणासाठीच आहेत. या कथेचा प्रत्येक भाग तुम्हाला अध्यात्माच्या जवळ घेऊन जाणार आहे. चला तर मग या दिव्य कथेला आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात जपून ठेवूया आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका महान कथेसह, फक्त आपल्या कथामंथन मराठीवर. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव, जय कालभैरव. कर्माच्या या खेळात आपण नेहमीच जागरूक राहूया आणि देवाच्या या अथांग दयेचा अनुभव घेऊया. धन्यवाद.